डिक्लेअर होईल, पण तत्पूर्वी डिक्लेअर न झाल्यामुळं सामान्य जो शिवसैनिक आहे आणि त्या शिवसेनेला मानणारा जो घटक आहे तो अजूनही चलबिचल आहे. नेमका आपण उपप्रमुख म्हणून आपली भूमिका काय? कसं आहे, थोडंसं आपण पार्श्वभूमी बघितली, राजकीय पार्श्वभूमी जर शहर मध्य या मतदारसंघाची बघितली, थोडंसं भौगोलिकदृष्ट्या सुद्धा बदल झालेला आहे. गेल्या 3 टर्मच्या पूर्वी 1990 साली जेव्हा निवडणूक झाली त्यावेळेस भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोनच पक्षांची युती होती. त्यावेळेस लिंगराज वल्ल्यासाहेबांना शहर उत्तरमध्ये उमेदवारी मिळाली. शिवशरण पाटलांना शहर मध्यमध्ये निवडणूक उमेदवारी मिळाली. आणि एक दिलानं जेव्हा कार्यकर्ते लढले, राम लक्ष्मण अशी जोडी होती. आणि दुर्दैवानं शिवशरण अण्णा पाटलांचं मोजक्या थोड्याशा मतानं पराजय झालं. आणि तो शिवसेना असतील किंवा भाजपचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते असतील त्यांच्या जिव्हारी लागणारी ती घटना होती. आणि नेमकं ते घटना घडल्यानंतर वल्ल्यासाहेबांनी एक पक्ष नेता म्हणून, नेतृत्व म्हणून सर्व कार्यकर्त्यांना एकत्र करून शिवशरण पाटलांना त्यांचे अनुभव मार्गदर्शन करून सोबत घेऊन 5 वर्ष लढवय्या भूमिका घेऊन त्यांनी काम केलं. कार्यकर्त्यांचं संघटन बांधलं. आणि शिवसेना भाजप ही युती म्हणून त्यांनी वल्ल्यासाहेबांनी सर्वांना सोबत घेऊन काम केलं. आणि सुदैवानं 1995 साली पुन्हा महाराष्ट्र शासनाची विधानसभेची निवडणूक झाली. आणि सुदैवानं त्या निवडणुकीमध्ये वल्ल्यासाहेबांचा अनुभव, भाजप शिवसेनेची युती एकत्र कार्यकर्त्यांनी केलेलं काम आणि शिवशरण पाटलांनी वल्ल्यासाहेबांच्या सोबत आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन केलेलं काम ह्याची पावती म्हणून वल्ल्यासाहेब शहर उत्तरमध्ये निवडून आले आणि शिवसेना मध्य मतदारसंघामध्ये निवडून आले. आणि 5 वर्षात त्यांनी चांगलं काम केलं आणि चांगली युती म्हणूनच त्यावेळेस काम करायचे कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील. महाजन मुंडे साहेबांचा तो काळ होता, तर त्यांच्या एक वर्चस्व त्यांचं या महाराष्ट्रामध्ये होतं. एक संघर्ष म्हणून उभं केलं हे मुंडे साहेबांनी. तर त्यामुळं त्यावेळेस एक महाराष्ट्रामध्ये चांगली पार्टी म्हणून आली, सत्ता आली त्या काळामध्ये. आणि चांगलं काम केलं शिवसेना पाटलांनी. आणि नंतरच्या काळामध्ये थोडंसं असं काहीतरी की बाबा पक्षाला थोडंसं वाईट काळ येतं. आणि दुर्दैवानं मग काय झालं की बाबा मध्येच लोकसभा निवडणूक झालं, मग वल्ल्यासाहेब खासदार झाले. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ज्या ठिकाणी भाजपचा कार्यकर्ता संघर्ष करून पक्ष वाढवला त्या ठिकाणी काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना डायरेक्ट मंत्रीपद दिले, खासदार आमदार केलेत. मग वल्ल्यासाहेबांनी एक आक्रमक भूमिका घेऊन त्या निर्णयाला विरोध केला. आणि दुर्दैवानं त्या एका निर्णयामुळे वल्ल्यासाहेबांच्या एक आक्रमक भूमिकेमुळं मग वल्ल्यासाहेबांच्यावर एक भारतीय जनता पक्षाच्या तात्कालीन नेत्यांकडून थोडंसं एक वक्र दृष्टीनं बघितलं गेलं आणि पक्षावर त्याचे परिणाम झाले. आणि सोलापुराला आज हे दिवस, सोलापूरच्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनाच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना हे दिवस बघायला मिळाले. आणि आज या मध्य मतदारसंघावर विधानसभेच्या काँग्रेसचं वर्चस्व गेल्या 3-4 टर्ममध्ये होऊ लागलं. आणि शहरामध्ये बरंच दरम्यानच्या काळामध्ये मोदी साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये जेव्हा राजकीय ढवळाढवळ झाली, त्यामुळं आपल्याकडे निवडून येतात भाजप शिवसेनेचे उमेदवार. आणि दक्षिणमध्ये थोडंसं सुशीलकुमार शिंदे साहेबांचं कुटुंबीय त्या ठिकाणी एक चांगलं काम करत असेल कदाचित. त्या महिला आहेत प्रणितीताई शिंदे, ते वारंवार या ठिकाणी निवडून येतात. आणि भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या मध्ये जसं मुंडे साहेब असताना एकी होती, त्या एकीचा अभाव असल्यामुळं थोडंसं वाईट दिवस या मध्य मतदारसंघात आलेत. पण शहर उत्तरमध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असेल, दक्षिणमध्ये उमेदवार असेल तर त्या ठिकाणी ते निवडून येतात. आपण आता म्हणलं की शहर मध्ये माझा एक प्रश्न असा आहे की अजूनही अद्यापर्यंत उमेदवारी जाहीर न झाल्यामुळं कार्यकर्ते चलबिचल आहेत. मग कार्यकर्ते चलबिचल झाल्यानंतर पुढचं नियोजन सगळं विस्कळीत होत असतंय. एक तर शिवसेनेने जाहीर करून त्या ठिकाणी आपला उमेदवार जाहीर करावा किंवा भाजपला तो सोडावा, जेणेकरून प्रश्न मिटलं तर पुढचं कामाला लागता येईल. आता राहिलं 10-15 दिवसाचा काळ, त्या काळात उमेदवारांना जाता येणार नाही, म्हणजे कुठं सर्वसामान्य मतदारापर्यंत पोहोचता येणार नाही. जर लवकर डिक्लेरेशन झालं तरी काम होऊ शकते ना. कसं आहे साहेब, एक लक्षात घ्या, या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र विकास आघाडी, महाविकास आघाडी या माध्यमातून ज्या त्या पक्षाचं काम चालू आहे
तीन पक्षांची युती आहे, परत चौथा पक्ष नवीन तयार होत आहे, पुरोगामी असतील, मग अनेक विचाराचे लोक आपापल्या परीनं पक्ष काढून काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात. जनतेची सेवा करावं असं हे माध्यम आता सध्या राजकीय राहिलेलं नाही आहे. परंतु आम्ही एक वैचारिक मतदार आहोत, वैचारिक कार्यकर्ते आहोत. आम्ही भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, त्यांच्या महायुतीमध्ये काम करणारे कुठल्याही पक्ष असेल, परवा अक्कलकोटला रासपच्या पक्षाचं तिकीट उमेदवारी देऊन आम्ही आमच्या लोकांनी त्यांना निवडून दिला अक्कलकोटचा उमेदवार. तर असं असतं की बाबा युतीमध्ये आपण आदेशाचं पालन केलं पाहिजे. हे असं बघतो की दगडापेक्षा वीट मऊ आहे. आता काँग्रेससारख्या देशद्रोही पक्षाच्या लोकांना आम्ही निवडून देण्यापेक्षा आपलाच दगडापेक्षा वीट मऊ म्हणून आम्ही अशा लोकांचं काम करून निवडून देत असतो. आणि आत्ता जे महायुतीचा जो विषय आहे, तर एक 3 पक्षाचं या ठिकाणी आघाडी युती आहे. तर त्या अशा क्रिटिकल परिस्थितीमध्ये पक्षाला मिळणारे जे मतदारसंघ आहेत ते निवडणं, त्यातून मग त्यानंतर उमेदवारी निवडणं, ह्या सगळ्या क्रिटिकल परिस्थितीमध्ये कुठल्याही पक्ष असेल त्यांना ते अवघड जातं. कुठल्याच पक्षाचा अजून सर्व उमेदवार डिक्लेअर झाले नाहीत किंवा मतदारसंघ वाटणं ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आहे. ही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या एका निर्णयाप्रमाणे शहरमध्ये हे भारतीय शिवसेनेला उमेदवारी म्हणजे मतदारसंघ देण्याचं ठरलेलं आहे. पण दरम्यानच्या काळामध्ये काही असतात किंवा बाबा विचार असतात, त्यांचे जे समांतर कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये काहीतरी त्यांचं चर्चा असते. अशा कारणामुळं थोडंसं थांबलेलं आहे. तर ज्या अर्थी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार डिक्लेअर झाला नाही, सगळीकडे झाला आणि इथं झाला नाही, त्या अर्थी शिवसेनेला हे मतदारसंघ गेलेला आहे. फक्त आमचं असं म्हणणं आहे की शिवसेनेचा उमेदवार हा चांगला उमेदवार शिवसेनेच्या पक्षानं आमच्या नेत्यांनी द्यावा, जेणेकरून कार्यकर्त्यांनी निवडणुकीमध्ये केलेलं काम 5 वर्षामध्ये लोक जेव्हा उमेदवार निवडून आल्यावर भेटला नाही, बोलला नाही, तो दुर्लक्ष केला मतदारसंघाकडे लोकांकडे, तर लोक आम्हाला जाब विचारतात. आम्ही भाषणं करून, आम्ही लोकांच्या पर्यंत जाऊन प्रचार करून आम्ही जेव्हा त्यांचं काम करतो, तर तो उमेदवार जेव्हा भेटत नाही, तर दुर्दैवानं ते मग आम्हाला ते एक बला आमच्यावर येते. कुठं पण फिरत असताना, काय तुम्ही आला होतात निवडणुकीमध्ये प्रचार केलात, तर तुमचा आमदार आम्हाला काम केला नाही, आम्हाला उद्धट बोलला, किंवा तो येतच नाही आहे, दिसतच नाही आहे, बक्षीस जाहीर केलं आहे, अशा प्रकारच्या लोकांच्या जेव्हा भावना होतात ना, आम्हाला पण त्या गोष्टीमुळे वेदना होतात. आणि आम्हाला आमचं एकूण आम्ही लोकाभिमुख, जनताभिमुख आम्ही काम करत असतो. लोकांचं कल्याण झालं पाहिजे ही एक आमची प्रामाणिक भावना असते. नेमकं तेच नाही झालं की आम्हाला पण वेदना होतात, एक शल्य आमच्यामध्ये राहत असतं, ते होऊ नये यासाठी आम्ही महायुतीमधनं जर यदा कदाचित मध्य विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेला सुटला, तर सोलापुरात सक्षम असे प्राध्यापक शिवाजीराव सावंत असतील, प्राध्यापिका ज्योती वाघमारे असतील, जिल्हा प्रमुख मनीष काळजे असतील, शहर प्रमुख मनोजभाई शेजवाळ असतील, या सगळ्यांची नावं आता मोठ्या प्रमाणात चर्चेत येत आहेत की यांच्यातल्याच कोणातरी एका उमेदवाराला आपण तिकीट द्यायचं. मध्यंतरी अशा वेगळ्या होत्या की स्वतंत्र पद्धतीने ते गेल्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा त्यांना जास्त ऍक्सेप्टेड केलं नाही. मग शेवटी सगळ्यांनी मिळून काल परवा जाऊन भेटगाठ केले. मग तेव्हा एकनाथ शिंदेनी म्हणले की आपण आता विचार करूया मध्य विधानसभा आपल्याकडे कसं घेता येईल. मग तुम्हाला या 4 जणांमध्ये नेमकं काय वाटतं की कोणाला दिलं तर जास्त ते सोयीचं वाटेल? असं नसतं साहेब. आपल्याकडे एक म्हण आहे, उथळ पाण्याला खळखळाट पार. कुणीतरी काल परवा यावं, आपलं वयाचं पण विचार न करता कुठंतरी 4 बोर्ड लावावेत आणि मी मुख्यमंत्र्याचाच माणूस आहे म्हणून लोकांना सांगावं, आणि त्या ठिकाणी मी विधानसभेला उभारणार आहे, मी आमदार होणार आहे, अशा प्रकारच्या वल्गना कराव्यात आणि पक्षाची पण बदनामी करावी, परत दम द्यावं की मीच नाही दिलं तर बंडखोरी करतो. यांच्या मागं कुणी नसताच आहे. कसं आहे माहिती का, ज्योतिताई वाघमारे या एक वक्तव्याच्या बाबतीत आणि एक निर्णयाच्या बाबतीत आणि एक पदवीच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत एक नंबर ते कार्यकर्ते आहेत. त्यांना सुद्धा मिळावं काही हरकत नाही. आणि प्राध्यापक शिवाजीराव सावंत हे त्यांचं पार्श्वभूमी आहे. गेल्या 30 वर्षांपासून ते विविध पक्षाच्या माध्यमातून लोकसेवा करतात, जनसेवा करतात. एक सामान्य नागरिकाला जेव्हा आर्थिक अडचण असेल, एखाद्याचं लग्न असेल, एखाद्याचं कार्यक्रम असेल, त्यांना जर अडचण असेल तर ते अडचण दूर करण्याचं सर्वांगीण बाजूने विचार करून ते त्यांना मदत करतात आणि ते त्यांच्या रक्तात भिनलेलं आहे. आमचं असं म्हणणं आहे की आयऱ्यागेऱ्या कुणीतरी बोर्ड लावून खंडण्या मागून जर शिवसेनेचं आम्ही ठीक आहे पदं मिळाले असतील, आमदार होतो असं स्वप्न कुणी बघत असेल सोलापुरामध्ये, तर सोलापूरचा शिवसेनेचा कार्यकर्ता ते सहन करणार नाही आणि असे उमेदवार निवडून पण येणार. नेमका अशा वेळेस आमच्यासारख्या प्रामाणिक आणि तत्ववादी आणि वैचारिक कार्यकर्त्यांचं खच्चीकरण होतं. तो सीट पण ते जातं आणि त्या ठिकाणी नेमकं आमच्यावर पण अन्याय होतं आणि लोकांवर पण अन्याय होतं.
शिवसेनेचे जे विचार आहेत ते जे रुजवलेले आहेत त्याला सुद्धा कुठंतरी खूप असतो. आणि आम्ही जेव्हा आम्हाला विचारलं गेलं की बाबा तुमच्याकडे काय आहे, तर आम्ही सर्व नेत्यांना आम्ही स्पष्टपणे सांगितलं की बाबा प्राध्यापक शिवाजीराव सावंत हे एक चांगले खंदे नेते आहेत आणि त्यांचं गेल्या 5-10 वर्षांपासून सोलापुराशी चांगला संपर्क आहे, तर त्यांचं काम चांगलं आहे. त्यांनी काय काम ते करतात आम्ही डोळ्यानं जवळून बघितलं. सोलापूर जिल्ह्याला नव्हे महाराष्ट्राला माहिती आहे की बाबा ते एक चांगलं काम करतात. असा एक चांगला ज्ञानी, पदवीधर, सुशिक्षित आणि संपन्न असा जर व्यक्ती या मतदारसंघामध्ये दिला गेला तर सर्व बाजूनी चांगलं काम करून ते निवडून येतील. आणि निवडून आल्यावरती त्यांचं काय काम असतं आम्ही त्यांच्या कामाची माहिती सगळ्या सोलापूरकरांना आहे. आपण म्हणलं की शिवाजी सावंत, आता हे तर शिवाजी सावंत बाहेर गावचे आहेत म्हणून आतापासूनच प्रचार सुरू झालेला आहे. शिवाजी सावंत हे मराठा असतील असं त्याबद्दल का प्रॉब्लेम नाही, पण शहरमध्ये जो विधानसभा मतदारसंघ आहे त्यात तेलुगू भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचं मताधिक्य तुमच्याकडे कसं कळेल? पहिली गोष्ट तुमचा प्रश्न असा आहे की बाहेरची व्यक्ती आहे. या महाराष्ट्रामध्ये जर गेल्या 25, 30, 40 वर्षांमध्ये आपण विचार केला, सुशीलकुमार शिंदे साहेब हे सोलापूरचे पुत्र आहेत, सोलापूर शहरातले, तर त्यांना करमाळ्यामध्ये उमेदवारी देऊन निवडून आणलं गेलं आणि ते लगेच मंत्री पण झाले. आणि गेल्या 40-50 वर्षांमध्ये एक दबदबा त्यांनी निर्माण केला संपूर्ण महाराष्ट्र नव्हे भारतावर. भारताचे केंद्रीय ऊर्जा मंत्री म्हणून त्यांनी काम केलंय. आज आंध्रामध्ये मला सांगा, महाराष्ट्राची व्यक्ती आहे, आंध्र प्रदेशमध्ये ते राज्यपाल म्हणून काम केले. त्यांच्या कामाच्या अनुभवाला महत्व आहे. आणि त्यामुळं आता अनेक आपण बघतो की विविध कामाचा अनुभव असलेली व्यक्ती कुठं पण उभा राहते आणि निवडून येते पक्षानं उमेदवारी दिलं तर तो विभागाचा विषय किंवा तिथले इथले हा विषय थोडंसं आपण गौण मानलं पाहिजे लोकांनी. चांगलं काम करणारी व्यक्ती कुठं पण असू दे ती चांगलं काम करेल. आणि ते सोलापूरचे रहिवासी असलं जिल्ह्याचे व्यक्ती आहे ती. सोलापुरामध्ये आपण त्यांना जर बघितलं तर सोलापुराचं वास्तव्य त्यांचं जास्त असतं. काम आहे कसं आहे साहेब, सावंत साहेब फॅमिली आहे मोठी, त्यांना राजकीय बॅकग्राऊंड आहे आणि सहकार क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे. कुठं भ्रष्टाचार केले, चोऱ्या केले, तोड्यामाड्या केले, लोकांना त्रास दिले असं कधी आपण ऐकलेलं आहे का? बघा तुम्ही. तर सावंत साहेबांना उमेदवारी दिलं ना, एक शांत व्यक्ती आहे, कार्यकर्त्यांचं ऐकून घेणारी व्यक्ती आहे. आज आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना असेल जवळ करतात, मग ते काय असेल एखादं काम, कुणाचं काम असेल, परस्पर फोन केलं, त्यांचं संपर्क कार्यालय 2-4 ठिकाणी आहेत, पुण्यापर्यंत त्यांचं काम आहे काय, तर अशा व्यक्तीला तिकीट दिलं तो विषयच नाही आहे. आणि राहिली तुमची गोष्ट दुसरी की बाबा पद्मशाली समाज आहे किंवा मग इतर समाज आहे, दुर्दैवानं या देशामध्ये असेल, या राष्ट्रामध्ये असेल, जातीपातीमध्ये विभागलेला हिंदू समाज हा पूर्णपणे अधोगतीला गेलेला आहे. त्याचं पूर्णपणे जे ध्येय धोरण आहे, हिंदू धर्म क्षय झालेलं आहे धर्माचं. आणि म्हणून आमची अशी विनंती आहे या तुमच्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगू इच्छितो की बाबा मी एक धर्मवादी कार्यकर्ता आहे. हिंदू धर्मामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की आपल्या धर्माचं आचरण हे पवित्ररित्या केलं पाहिजे. जात पात व्यक्ती धर्म न मानता हिंदू धर्माचं आचरण केलं पाहिजे. आणि एखादी कुठल्या तरी समाजाची व्यक्ती, कुठल्या तरी धर्माची व्यक्ती अडचणीत असेल, त्या व्यक्तीला त्याची जात नसते, त्यावेळेस ती अडचण असते, त्याचं अडचण सोडवण्याचं काम आम्हाला धर्मामध्ये शिकवलं गेलेलं आहे. मी गेल्या 40-45 वर्षापासून धर्माचं काम करतो. माझं कुटुंब पूर्णपणे हिंदू सनातन संस्थेच्या माध्यमातून पूर्ण वेळ म्हणून काम करतो. आमचं गोव्यापर्यंत जे आश्रम आहे सनातन संस्थे त्या माध्यमातून आम्ही काम करतो. धर्म काय आहे, जात पात काय आहे हे आम्हाला चांगलं ज्ञात आहे. आणि कुठल्या तरी समाजाच्या प्रती आपण आस्था नक्की व्यक्त करावी, त्या समाजाचं ज्ञाती ऋणातून आपण नक्की मुक्त हो. परंतु एखादं समाजाचं वलय, समाजाचं नाव घेऊन राजकारण खराब करू नये आणि समाजकारण खराब करू नये. पद्मशाली समाज हे आपलाच समाज आहे, आमचा समाज असेल, तुमचा समाज आहे. आम्ही धर्म मानतो आणि ते धर्म म्हणजे सर्वांना घेऊन. आता काही ठिकाणी मुस्लिम लोकांना उमेदवारी दिली शिवसेनेनं, ते अब्दुल सत्तार संभाजीनगरला, छत्रपती संभाजीनगरला ते निवडून आले, मंत्री म्हणून काम केले, चांगलं काम करतात ते. त्यांनी कधी जातपात बघितलं नाही. राष्ट्रवादी मुस्लिम असेल, राष्ट्रवादी ख्रिश्चन असेल, राष्ट्रवादी कुणीही असेल, ती व्यक्ती या देशाची व्यक्ती आहे. त्या व्यक्तीला आमच्या सन्माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी एक मान सन्मान दिलेला आहे. त्यामुळं कुठला तरी समाज जात आपण न बघता धर्माच्या बाबतीत विचार करावा. धर्म कसा सुरक्षित राहील या जगामध्ये, या देशामध्ये जेव्हा हिंदू धर्म वाढलं तरच या देशामध्ये सुरक्षितता राहील आणि लोकांना न्याय मिळेल. आणि त्या विचारांना मी इथे काम करतोय. त्यामुळे पद्मशाली समाज आहे किंवा कुठला समाज आहे हे समाज न बघता आम्ही धर्मासाठी काम करतो. आम्हाला जेव्हा उमेदवार येईल, आम्ही जेव्हा उमेदवारासमोर बसू तर त्यांना आम्ही कंडिशन करणार आहे तेव्हा आपण धर्मासाठी काम करावं आणि देशासाठी, राष्ट्रासाठी काम करावं, एवढ्या आमच्या अपेक्षा त्यांच्याकडे आहे. त्यामुळे आम्ही जातपात हा विषय आमच्या लेखी गौण आहे. शेवटचा प्रश्न असा आहे की तुमच्यासाठी की शहरमध्ये ज्यावेळेला विधानसभेची निवडणुका रंगात आलेल्या असतात त्यावेळेला दक्षिण सोलापूरचा विषय पण जवळीक येत आहे.
शहर उत्तर पण त्यावेळेचा परिस्थिती त्यात समावेश झालेला असतं. मग शहर आता दक्षिणमधून काही भाजपला विरोध झालेला आहे, इकडे शहर उत्तरमधून पण भाजपला काही ठिकाणी विरोध झालेला आहे. याचा परिणाम शहर मध्यवर होणार नाही? नाही, कसं आहे माहिती आहे का, परिणाम हा होतच असतो. आता कुठंतरी वातावरण जर कुठंतरी पाऊस पडत असेल तर शेजारच्या तालुक्या जिल्ह्यामध्ये त्याचं वातावरण बदल हे होत असतं. त्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये पण त्याचे परिणाम तसे होत असतात. परंतु काय असतं माहिती आहे का, दक्षिण सोलापूरचं तुम्ही जर विचारलं तर दुर्दैव आहे की बाबा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मी भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेचा कार्यकर्ता आहे. 1980 साली जेव्हा भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली त्या स्थापनेच्या वेळेस मी काम केलं. संघाच्या माध्यमातून मी गेले 20 वर्ष संघाचं काम गेले 40 वर्षापासून मी करतोच आहे. ते विचार आमच्यात रुजलेले आहेत. संघर्ष करणे, धर्मपालन करणे, लोकांच्या प्रती चांगल्या भावना व्यक्त करणे आणि कृतीत आणणे, या सर्व गोष्टी आम्हाला संघानं त्या घडवलेल्या आहेत, ते शिकवलेल्या आहेत. त्याचं अनुकरण आम्ही करत असतो. तर दक्षिण सोलापूरमध्ये दुर्दैवानं सुभाष देशमुख सारख्या व्यक्तीला भारतीय जनता पक्षामध्ये घेऊन त्यावेळेस घेतलं गेलं आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना उमेदवारी देऊन आपण काही काळ बघितलो. ती व्यक्ती दोष आहे, लक्षात घ्या, प्रवृत्ती आहे तिथं की बाबा त्या व्यक्तीच्या मधून कुठल्याही विकासाचं काम सोलापुरामध्ये झालेलं नाही आहे. ती व्यक्ती मला वाटतं त्या व्यक्तीकडून अजून पण भविष्यामध्ये चांगलं काम होणार नाही आहे. परंतु दुर्दैवानं त्यांना उमेदवारी परत दिलेली आहे. एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी कुठंतरी बाबा मिस्त्री सारख्यांनाच उमेदवारी दिली किंवा कुठंतरी चुकीच्या व्यक्तीला उमेदवारी दिली तर आम्ही नक्कीच सुभाष देशमुख यांच्या पाठीशी राहू. परंतु त्या ठिकाणी आमच्या मनामध्ये एक भावना नाही की ही व्यक्ती चांगली नाही. आणि राजकारणामध्ये लक्षात घ्या साहेब, राजकारणामध्ये आपण जर जेव्हा म्हणू एक चांगल्या व्यक्तीला आपण निवडून देऊया असं म्हणता येणार नाही. एखादी व्यक्ती राजकारणात असेल तर आपण त्याला त्याच्यापेक्षा चांगली व्यक्ती म्हणणार नाही. ही व्यक्ती जितकी वाईट आहे त्याच्यापेक्षा कमी वाईट असलेली व्यक्ती आपण तिथं निवडू शकतो. चांगली व्यक्ती म्हणून शोधणं फार कठीण आहे, दुर्मिळ आहे. त्यामुळं आपण सुभाष देशमुखांच्या बाबतीमध्ये आमच्या मनाला वाईट वाटतं की बाबा ही व्यक्ती वारंवार निवडून कसं येते आणि ही व्यक्ती या सोलापुरामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय करते. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता नागरिक असेल, घराघरामध्ये भारतीय जनता पक्षाचे विचार रुजलेले महिला आहेत, पुरुष आहेत, युवक आहेत, या लोकांवर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होत आहे. कारण का हे जे निवडून येणारे लोक आहेत ना हे व्यवसायधर्मी लोक आहेत. ते फक्त व्यवसायामध्येच गुंतलेले असतात. ते करत करत पाडापाडी जोडाजोडी कार्यकर्त्यांना पूर्णपणे संपवण्याचं काम सुभाष देशमुखांनी केलेलं आहे. आम्हाला त्याचं काही देणं घेणं नाही आहे. परंतु भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून, युती धर्म म्हणून आम्हाला त्या ठिकाणी त्यांच्यासाठी बोलवलं तर प्रचाराला जायला लागेल आणि आम्हाला लोकांना सांगायला लागेल की सुभाष देशमुखला निवडून घ्या. आता तुम्ही सुभाष देशमुख बद्दल काही वादग्रस्त विधान केलं, तसंच तुम्ही शहर उत्तरमध्ये विजय देशमुख बद्दलही तुमचं राग होतं, द्वेष होतं, पण आता त्या ठिकाणी तुम्हाला काम करावं लागेल. कशी परिस्थिती आहे? शहर उत्तर हा मूलतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये शहर उत्तर मतदारसंघ हे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आलेला पश्चिम महाराष्ट्राचा पहिला आमदार या शहर उत्तरनं या महाराष्ट्राला दिलेला आहे. लक्षात घ्या, 1980 सालापासून एक प्रबळ असा राजकीय नेता असलेला आमदार स्वर्गीय बाबूरावनाथ चाकोते, एक चांगलं कार्य होतं त्यांचं, जिल्ह्यामध्ये काम होतं. आमदार शहर उत्तरचे होते, जिल्ह्याच्या सर्वांचे काम करायचे, एक दबदबा त्यांचा होता, चांगलं काम होतं. परंतु हळूहळू जेव्हा हिंदुत्ववादी कार्यकर्ते जेव्हा एक आपली एक इच्छाशक्ती जागृत होऊन जेव्हा काम करायला लागले त्यावेळेस शहर उत्तरमध्ये बदल झाला. वैचारिक लोकांचं त्यांचं जे मत होतं त्याचं प्रकटीकरण झालं आणि ते कृतीमध्ये आलं. आणि लिंगराज वल्ल्याळ साहेबांच्या संघटन कौशल्यामुळं आणि जिद्दीमुळं 1990 साली लिंगराज वल्ल्याळ साहेबांनी त्यावेळेस बाबूराव चाकोते यांच्यावर मात करून निवडणूक जिंकली. आणि एक वैचारिक मतदारांनी आपलं जेव्हा जबाबदारी पार पाडली तेव्हा त्या ठिकाणी वल्ल्याळ साहेब निवडून आले. आणि जेव्हा वल्ल्याळ साहेब निवडून आले तर त्यांनी ते कार्यकर्त्यांचा संच तयार केला. त्यामध्ये आम्ही सुद्धा आहोत. आम्हाला त्यांनी घडवलंय. आम्ही आज कुठल्याही पक्षात असो, कुठेही असो, आम्ही वल्ल्याळ साहेबांचं दररोज नाव घेतो. का तर वल्ल्याळ साहेबांनी आम्हाला घडवलंय. आमच्यामध्ये जी जिद्द आहे ना ती जिद्द त्यांनी आमच्याकडे एनर्जीच्या रूपानं आमच्याकडे त्यांनी दिलेली आहे आम्हाला. आणि त्या माध्यमातून आज आम्ही काम करतोय. आम्ही आज समाजावर ज्या काही गोष्टी समाजासाठी झटतोय आमचं अक्षरशः आमच्या अंगावर केसेस झाले, आमच्यावर गुन्हे दाखल झाले, आमच्यावरती काय कार्य करत असताना झालं, आंदोलनं केलेत आम्ही, वल्ल्याळ साहेबांनी आम्हाला घडवले. त्यांच्या आज सुद्धा इथे येणारा प्रत्येक उमेदवार जेव्हा निवडून येतो माझा भारतीय जनता पक्षाचा तर ते वल्ल्याळ साहेबांची पुण्याई आहे. कुणीतरी स्वतःच्या ताकदीनं आला, माझं समाज आहे, माझं हे आहे, माझे कारखाने आहेत असं जरी कुणी म्हणत असेल शहर उत्तरला तर कुणी ते खरं समजू नये. या ठिकाणी
ते वल्ल्या साहेबांचंच काम आहे आणि भारतीय जनता पक्षाचे वैचारिक मतदार हे त्या ठिकाणी रुजलेले आहे. त्यामुळेच इथं वारंवार कुणी आला हा विषय महत्वाचा नाही, पक्षाचं चिन्ह महत्वाचं आहे. माझी विनंती आहे विजय देशमुख साहेबांना की ते आमदार 4 वेळा झाले, 5व्या वेळेला त्यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्याविषयी वारंवार आमच्या तक्रारी असतात, त्यांच्याशी सुद्धा आमचे वादविवाद असतात. एक आमदार म्हणून आम्ही जेव्हा संघर्ष त्यांच्या विरुद्ध करत असतो, आम्ही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे, तिलांजली दिली आहे त्या पक्षाला की विजय देशमुखांच्या कार्यामुळं. पण माझं असं म्हणणं आहे, मी आताच मगा म्हणलो साहेब, की एखादा चांगला व्यक्ती निवडत असताना त्याच्यापेक्षा चांगलं निवडणं शक्य नाही आणि त्याच्यापेक्षा कमी वाईट असलेली व्यक्ती आपण शोधतोय समाजामध्ये किंवा शहर उत्तरमध्ये किंवा भारतीय जनता पक्षाच्या या भागामध्ये. आज जेव्हा त्यांना 12 महिने आम्ही त्यांच्याशी वाद घालतो, आमचा तात्विक वाद असतंय. एक आमचं कुटुंब आहे, 1990 पासून विजय देशमुखांच्या माध्यमातून जेव्हा आम्ही विचार केलो, पक्ष आणि विजय देशमुख संघर्ष जेव्हा घालतो, तर एक आमचं ते कुटुंब आहे. आम्ही पक्ष सोडलो तरी एक आमचं कुटुंब आहे. सुरेश अण्णा पाटील असेल, जगदीश अण्णा पाटील असतील, मग आमचे जे जुने नगरसेवक असतील, नरसिंह मेंगी साहेब, त्यांच्या माध्यमातून जेव्हा आम्ही काम करतो, आमचा कुटुंब प्रमुख म्हणून आम्ही विजय देशमुखांकडे बघतो. चाहे आमचे वाद असतील, संवाद असतील, वादविवाद असतील, तक्रारी असतील, परंतु कुटुंब प्रमुख, मी नेहमी म्हणत असतो, कुटुंब प्रमुख म्हणून आम्ही विजय देशमुखांकडे बघतो. आणि त्यांचं पण सुदैव आहे की त्यांनी काय जादू केलं माहित नाही. 5 वर्ष आम्ही त्यांच्याविषयी चुकीचं बोलत असतो, परंतु जेव्हा निवडणुका येतात तर आम्ही त्यांच्यासाठी तत्पर असतो. आता यावेळेस आम्ही विजय देशमुखांना तिकीट मिळालं असेल तर आम्ही 100% त्यांच्यासाठी आम्ही काम करू. ते आमचे कुटुंब प्रमुख आहेत. त्यांच्या माध्यमातून जेव्हा सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये काम चालू आहे, किमान पक्षी विजयकुमार देशमुख साहेब असतील ना, आमदार इथनं 4थी 5वी टर्म त्यांची आहे ना आता मिळालेली, तर त्यांनी कुणाचं नुकसान केलं असेल, कार्यकर्त्यांना काहीतरी कमी जास्त न्याय अन्याय केला असेल, परंतु गुंडगिरी करणे, दादागिरी करणे, माझा मुलगा, माझा नातू, माझा घरचा माणूस मोठा झाला पाहिजे अशी भावना न करता त्यांनी सर्वांना सोबत घेऊन गोरगरीब कार्यकर्त्यांना आज गाडीमध्ये बसून त्यांनी मोठं केलंय, फिरवलंय. मुंबईला जात असताना 4 कार्यकर्ते सोबत घेऊन जाण्याचं काम केलंय. त्यामध्ये आम्ही नसू, आम्ही स्थापना करणाऱ्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत, आम्ही नसू, परंतु आमच्यापेक्षा कुठंतरी एक सामान्य कार्यकर्ता असेल, अननुभवी कार्यकर्ता असेल, पक्षावर प्रेम असेल, त्यांच्यावर प्रेम करणारा असेल किंवा समाजावर प्रेम करणारा काहीतरी काम समाजासाठी केलं पाहिजे अशी भावना घेऊन घरातून बाहेर पडलेला एखादा नौका कार्यकर्ता असेल, त्याला गाडीत बसून त्याला मुंबईपर्यंत नेणं, त्याला सगळं दाखवणं, त्याला आपलंसं करणं, या काही गोष्टी त्यांच्याकडे चांगले गुण आहेत. आणि म्हणून त्यांना त्यांच्यासमोर येणारी कुठली व्यक्ती असेल तर ती व्यक्ती जर हिंदुत्ववादी नसेल, दुर्दैवानं ती जर पुरोगामी विचाराची असेल आणि ती निवडून येऊन आम्हाला कुठंतरी धर्म संपवण्याचं काम करणारी व्यक्ती तिथं आली तर नक्कीच आम्ही त्या व्यक्तीला विरोध करू, त्याच्या प्रवृत्तीला विरोध करू. आणि विजय देशमुख यांना निवडून आणण्यासाठी युती धर्म तर आम्हाला पाळावंच लागेल. परंतु कुटुंब प्रमुख म्हणून आमचं त्यांच्याकडे काही काम नाही आहे. विजयकुमार देशमुखांकडे माझं काहीच काम नसतं. मी 5 वर्षामध्ये कधी काम त्यांच्याकडे घेऊन जात नाही. मी एकटा सक्षम आहे. मी 45 वर्षांचा अनुभव घेऊन मी काम करतो. कुठलाही आमदाराच्या लेवलचं काम एका सोलापुरामध्ये असेल, कुणावर अन्याय असेल, कुठल्या शासकीय क्षेत्रामध्ये अधिकारी पैसे वगैरे घेत देत असतील, काम करत नसतील, त्या ठिकाणी संघर्ष करून त्या लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम मी करत असतो. त्यामुळे मला कुठलं काम त्यांच्याकडे नाही आहे. मी त्यांच्याविषयी चांगलं बोलतो असं कोणी जर मला म्हणत असेल, मला त्यांची काहीच अपेक्षा नाही त्यांच्याकडून. पण एक चांगली व्यक्ती म्हणून विजयकुमार देशमुख ही सोलापूर शहरामध्ये एक चांगला आमदार म्हणून त्यांचं काम चालूच आहे. काम चांगलं राहील. काही चुका होत असतात. 80% जरी चुका झाले तर आम्हाला 100% चुका करणाऱ्या आमदारापेक्षा 80% चुका करणारा आमदार आम्हाला नक्कीच आवडेल. आणि ते विजयी होण्यासाठी युती धर्म म्हणून आम्ही त्यांच्यासाठी नक्कीच काम करू. एवढंच मला. आपण चांगल्या पद्धतीने विजय देशमुखची स्तुती केलं, त्यांच्या पद्धतीने तुम्ही काम करणार असे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आपल्याही काही ठिकाणी तिथं महत्वाचं तुमचं जे संपर्क आहे ते त्यांना उपयोगीच होईल. आपल्या इथं सामाजिक कार्यकर्ते म्हणून श्रीहरी साखर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना एक छोटासा प्रश्न असा आहे की आपण अनेक निवडणुका पाहिल्यात. अनेक निवडणुकामध्ये आपला आवाज हा झुंझुमत असतो. प्रत्येक गोष्टीला आपण आवाजाने की आपल्याकडे सगळ्यांना आकर्षित करत असतात. पण आता यंदाच्या निवडणूक 2024 जो निवडणूक लागलेला आहे, या निवडणुकीमध्ये आपलं नेमकं भूमिका काय आणि नेमकं तुमचं काय ध्येय धोरण आहे हे आपण थोडं आमच्या प्रेक्षकांना सांगितलं तर चांगलं. माझं नाव श्रीहरी लक्ष्मण साका आहे. मी सोशल वर्क काम करत आहे आणि अनेक पक्षात मी काम केलेलं आहे. सर्व स्वार्थापोटी वैयक्तिक पोटी राजकारण केलेलं आहे. परंतु हे कालखंडात 70 वर्षात नाही झालं. या 5 वर्षाच्या आत
या तिन्ही सत्ता राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या प्रत्येक नागरिकाचं घरपोच काम फक्त मी सोशल वर्क अनेक जनताचं सोशल वर्क काम करत असो. माझा माई सेवा आहे आणि मी लोकांचा सदैव कुठलंही अडचण असो मी काम करतो, सर्वीकडे जातो. परंतु स्वार्थपोटी वैयक्तिक पोटी असलं राजकारण या 5 वर्षात ना भयानक लोकांचं मन ओळखून या सरकारनं काम केलं. रेक्सिंग अनाज म्हणा, कर्ज म्हणा, शौचालय म्हणा, लाडकी बहीण म्हणा, प्रत्येक सामान्य विचार नाहीये. अनेक मुख्यमंत्री महाराष्ट्रात झालेले आहे, परंतु सामान्य नागरिक पर्यंत काम पोचणं. मतदान मालक असतो, मत घेणारा सेवक असतो. सेवक सरकार काम करून दिलेले सरकारला पुन्हा तेच सरकार निवडून येणं गरजेचं आहे. आम जनताला सांगतो, शहर मध्येला याच्या अगोदर बी शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि शिवसेनेच कुठलंही कास्ट असू दे त्या पक्ष तिथं निवडून येणार. आणि कामाचा पोच आहे हो, कामाचा पोच बद्दल तुमच्या घरी आलो, आम्हाला सेना भाजप इथे करणं, आम्हाला तुम्ही मत घालून पाठवून द्या. का बर? पुन्हा तुमचं काहीतरी विकास करून तुमचं रोजगाराचं भरपूर आम्ही करू. आणि सामान्यचे सामान्य आरोग्य म्हणा, आपला आर्थिक अडचण म्हणा, लोन म्हणा, अनेक 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 या 70 वर्षात कोणाचाही हिंमत झाला नाही. अनेक मुख्यमंत्री झाला आणि सोलापूरचं सुपुत्र सुशील कुमार शिंदेने मी महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाला. मी सोलापूरचे नाही, महाराष्ट्र तर तसं घडून दिलं का हो. सामान्य नागरिकपर्यंत अनाज, लोन आणि प्रत्येक घरात 3000 लाडकी बहीण म्हणून या सरकारला, सर्वांना, आम जनताला कळकळीची नम्र विनंती करतो. सेना भाजप पुन्हा त्या सत्तेवर आपण भरपूर लीडनं भरपूर आमदार 288 पैकी 260 आमदार येईल आणि त्यानेच सत्ता मध्ये बसणार. माझं कळकळची आम जनताला कळकळची नम्र विनंती आहे. शहर मध्य असू दे, शहर उत्तर असू दे, शहर मध्य असू दे, शहर उत्तर असू दे, शहर पश्चिम असू दे, आणि भाजप सेना पूर्ण सोलापूरमध्ये आमदार महाराष्ट्रात हे दुसरा राजधानी, दिल्लीचं दुसरं राजधानी या महाराष्ट्रात ओळखून जातं. आणि अनेक काम कुठलंही बंद पडणार याच्यापेक्षा तिप्पटीनं वाढून सामान्य नागरिक पर्यंत काम पोहोचवणार या सरकार राहील. आणि याच सरकारला निवडून द्या. आम जनताला म्हणतो, मी एक सोशल वर्कर तळागाळातनं काम केलेलं मला अनुभव मी सांगू लागलो. आपल्याकडे सामाजिक कार्यकर्ते श्री शाखा आले, त्यांचं एक छोटंसं आपण मनोगत आपण ऐकलेलं आहे. कारण सामान्य माणसासाठी आताचं जे युती सरकार आहे तो काम करतोय, त्यामुळे तो तडपणीने म्हणतोय की यावेळेचा पुन्हा एकदा युती सरकार यायला पाहिजे. आपण आता या ठिकाणी बापू ढगे आणि श्री शाखा यांना आमंत्रित केलेलं होतं. आपण पुढच्या निवडणुकीच्या आता वेळेत अजून एकदा पुन्हा त्यांना या ठिकाणी आमंत्रित करूया. आपण त्यावेळेच्या ज्या घडामोडी आहेत त्या संदर्भात आपण त्यांची चर्चा करूया. तोपर्यंत आपण या ठिकाणी आलात, सगळ्यांचा आपण धन्यवाद.